नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. पेठ वडगाव दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. एकूण 805 दाखल प्रकरणे, 1907 दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी 55 दाखल प्रकरणे, 179 दाखल पूर्व प्रकरणे अशी 234 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली, तर 70,97,097 रुपये वसूल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. या लोक अदालतीचे उद्घाटन सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती जे.एन. भस्मे आणि दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कस्तर एस.जे. पेंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी श्रीमती जे.एन. भस्मे यांनी जास्तीत जास्त प्रकरणे आपापसात तडजोडीने मिटवून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने न्यायव्यवस्थेत मदत करावी, तसेच नागरिकांनी आपला वेळ आणि पैसा वाचवावा असेही आवाहन केले. त्यानंतर लोक अदालतीचे कामकाज श्रीमती जे.एन. भस्मे आणि श्रीमती एस.जे. पेंडे यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात आले. यावेळी पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट अरुणा पाटील, ॲडव्होकेट एस.जी. शिकलगार पाटील यांनी कामकाज पाहिले. या लोक न्यायालयात एकूण 805 दाखल प्रकरणे, 1907 दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी 55 दाखल प्रकरणे, 179 दाखल पूर्व प्रकरणे अशी 234 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आले, तर 70,97,097 रुपये वसूल करण्यात आले. या लोक अदालतीस दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सहाय्यक अधीक्षक, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पेठवडगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी, सर्व विधिज्ञ, पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या लोक अदालतीमध्ये बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, शिरोली ग्रामपंचायत यांनी सहभाग घेतला. सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय तसेच जिल्हा कोल्हापूर आणि तालुका विधी सेवा समिती वडगाव आणि वडगाव बार असोसिएशनच्या वतीने आज हे लोक अदालत आयोजित केलेलं आहे. या लोक अदालतीत मी सर्वांना प्रथम सर्वांचं स्वागत करते. या लोक अदालतीमध्ये जे तडजोडीयुक्त प्रकरणे आहेत ती तुमची जलद गतीने मिटणार आहेत. त्यासाठी रेग्युलर कोर्टाची जी प्रोसिजर आहे, समन्स, विटनेस समन्स, बाकी सगळी जी प्रोसिजर आहे दिवाणी फौजदारी प्रकरणातली, ती याच्यामध्ये टाळली जाणार आहे आणि तुम्हाला जलद गतीने न्याय मिळणार आहे. शिवाय ही प्रकरणे जी आहेत यांना अपील नाहीये. पेठ वडगावहून प्रतिनिधी विकास कांबळे.